नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या आणि त्या सर्वांची उगमस्थाने. सर्वात पहिले आपल्याला हे माहिती आहे की गोदावरी नदीचं उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर हे आहे. यानंतर आता आपण तिच्या डाव्या तीरावरील उपनद्या म्हणजेच गोदावरी नदीला उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्यांची उगमस्थाने बघूया. सर्वात आधी आहे प्राणहिता. प्राणहिता ही जी नदी आहे ती गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे आणि ती 3 नद्यांच्या संगमाने बनलेली आहे. 3 नद्या आहेत वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. यामधील वर्धा नदी ही बैतूल मध्य प्रदेश येथून उगम पावते. वैनगंगा नदीचा उगम शिवणा मध्य प्रदेशमधून होतो, तर पैनगंगा नदी ही अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते. त्यानंतर आहे इंद्रावती. ही नदी ओडिशा राज्यातील कलाहंडी जिल्ह्यात उगम पावते. दक्षिण पूर्णेचा उगम आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगांमध्ये. दुधना ही नदी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे उगम पावते. यानंतर कादवा ही नदी आहे ही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात उगम पावते. त्यानंतर शिवना ही जी उपनदी आहे ही नदी अजिंठा डोंगर रांगेमध्ये उगम पावते. तर ह्याप्रमाणे ह्या ज्या आहेत ह्या उत्तरेकडून मिळणाऱ्या म्हणजेच डाव्या तीरावरील असलेल्या सर्व उपनद्या आणि त्यांची उगमस्थाने आहे. यापैकी शिवना नदीचं उगमस्थान आपल्याला MPSC मध्ये आलेलं आहे आणि म्हणजे MPSC ग्रुप बी, ग्रुप सी यामध्ये असे प्रश्न नेहमीच पडतात की उपनद्या आणि त्यांची उगमस्थाने. आताही येणाऱ्या MPSC ग्रुप सी या एक्झाममध्ये आपल्याला ह्या नद्यांवर एक प्रश्न अपेक्षित आहे. यानंतर आपण बघूया दक्षिणेकडून मिळणाऱ्या म्हणजेच उजव्या तीरावरील गोदावरी नदीच्या उपनद्या. पहिली उपनदी आहे प्रवरा. प्रवरा ही नदी आहे अहमदनगर जिल्ह्यातील. ही अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेल्या हरिश्चंद्रगडावर उगम पावते. प्रवरा ही नदी ही MPSC मध्ये विचारलेली आहे, तर हिला इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवा. प्रवरा ह्या नदीचा उगम आहे सह्याद्री पर्वत रांगेतील हरिश्चंद्र या गडावर. यानंतर आहे मांजरा ही नदी. मांजरा नदीवरही प्रश्न पडलेला आहे. ही नदी बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगरांमध्ये उगम पावते. मांजरा ही नदी बालाघाट डोंगर रांगांमध्ये उगम पावते. यानंतर आहे दारणा. दारणा ही नदी आहे नाशिक जिल्ह्यात इगतपुरीजवळ सह्याद्री पर्वतात. दारणेचा उगम आहे सह्याद्री पर्वत रांगेत. यानंतर आहे सिंदफणा ही नदी. सिंदफणा ही नदी सुद्धा बीड जिल्ह्यातील आहे, जी पाटोदा तालुक्यात उगम पावते. बीड जिल्हा, पाटोदा तालुका, सिंदफणेचा उगम. यानंतर आहे बिंदुसरा. बिंदुसरा ही नदी बीड जवळील बालाघाटच्या डोंगरांमध्ये उगम पावते. बिंदुसरा, बालाघाट डोंगर. यानंतर आहे मण्यार. मण्यार ही नदी उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात उगम पावते. भूम तालुक्यात. मण्यार, भूम. मण्यार ही नदी आहे भूम तालुक्यात उगम पावते. अशा प्रकारे आज आपण गोदावरीच्या सर्व उपनद्या कव्हर केलेल्या आहे. यानंतर अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू सो मच.